हॅलो फ्रेंड्स, दिस इज स्वरांजली, BMS फर्स्ट इयर स्टुडंट. तर आज 5 डेज श्लोका सिरीजचा शेवटचा दिवस. तर आज आपण पाहूया दोष धातू मल म्हणजे काय. दोष म्हणजे काय, तर आपल्या प्रकुपित अवस्थेमध्ये वातादी त्रिदोष शरीरातील प्राकृत घटकांना दूषित करण्याचे कार्य करतात, म्हणून त्यांना दोष म्हटले आहे. दोष हे संतुलित असतील तर आरोग्य चांगले राहते आणि असंतुलित असेल तर रोग निर्माण होतात. आपल्या शरीरात एकूण 3 दोष आहेत: वात, पित्त आणि कफ. वात हे हालचाल, श्वसन आणि मज्जासंस्थेचे कार्य नियंत्रित करते. पित्त हे पचन, चयापचय, शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि कफ शरीराला स्थैर्य, स्निग्धता, बळ व पोषण देतो. आता धातू म्हणजे काय, तर आपल्या साम्य अवस्थेमध्ये वातादी त्रिदोष शरीर टिकून ठेवण्याचे किंवा शरीर धारण करण्याचे कार्य करतात, म्हणून त्यांना धातू म्हणले. सोप्या भाषेत काय, तर शरीराचे पोषण करणारे आणि शरीर धारण करणारे घटक म्हणजे धातू. आपल्या शरीरात एकूण 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. शुक्र म्हणजे काय, तर स्त्रियांमध्ये आर्तव म्हणजे ओव्हम आणि पुरुषांमध्ये शुक्र म्हणजे स्पर्म. मल म्हणजे काय, तर शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत जे शरीरातून बाहेर टाकले जातात. तर ते 3 आहेत: पुरीश, मूत्र, स्वेद. पुरीश म्हणजे विष्ठा, स्टूल. मूत्र म्हणजे युरिन. स्वेद म्हणजे घाम. सोप्या भाषेत काय, तर दोष हे शरीर चालवतात, धातू हे शरीर धारण करतात आणि मल हे शरीर शुद्ध ठेवतात. थँक्यू फॉर वॉचिंग.